कुक्षेत गावातील धार्मिक स्थळांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली आहे। या कारवाईमुळे येथील स्थानिक ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्या असून त्यांनी पालिकेविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत। दरम्यान कुक्षेत गावातील ग्रामस्थांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांची भेट घेत मदतीसाठी साकडं घातलं। अशा गोष्टी चालणार नाही, ही हुकुमशाही आहे। आम्ही एक मंदिर बनवलंय 10 बाय 10चं, ते सुद्धा तुम्हाला पालिकेला सांगण्यावर आता आम्हाला आमचं मंदिर इथं हवं आणि बांधून द्यावं पालिकेने। देवांच्या अंगावर अलंकार होते, आज त्याची जबाबदारी कोण घेणार? मग आम्ही आजच म्हणणार ना का म्युन्सिपालिटी चोर आहे। कुक्षेत गावातील धार्मिक स्थळांवर नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी कारवाई केली। कोणतीही पूर्वकल्पना न देता, नोटिसा न बजावता ही कारवाई करण्यात आल्याचं येथील स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं असून या कारवाईमुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। त्यांनी पालिकेविरोधात आपला आक्रोश व्यक्त केलाय। पालिकेनं स्मशानभूमीसाठी आरक्षित भूखंडावर इमारती उभारल्या, त्यावर कारवाई केली नाही, मग आमच्या मंदिरावर कारवाई का, असा प्रश्न उपस्थित केलाय। MIDCने आमचं गाव वसवलं, मग यामध्ये पालिकेची ढवळाढवळ का? या कारवाई मागे स्थानिक सत्ताधाऱ्यांचा हात आहे, असा आरोपही या ग्रामस्थांनी लगावलाय। अशा गोष्टी चालणार नाही, ही हुकुमशाही आहे, सरळ सरळ हुकुमशाही आहे। तर हा त्याही कितीदा केला तरी आम्ही थांबणारच नाही। आणखीन पुन्हा मंदिर बनवू, दोन्ही मंदिर आम्ही बनवणार आणि बघू काय होते ते। चला जावं, मी कोर्टात जाऊ, कोर्टात काय होईल ते बघू। सगळं स्टॉप करून ठेवू, गावातलं काय ठेवणार नाही। आम्ही एक मंदिर बनवलंय 10 बाय 10चं, ते सुद्धा तुम्हाला पालिकेला सांगण्यावर आमचं मार्केट दिला, सगळे तुम्ही प्लॉट हँडओव्हर केले, ते कोणाच्या ह्याच्याने केले? आम्हाला विचारलं का तुम्ही? आता आम्हाला आमचं मंदिर इथं हवं आणि बांधून द्यावं पालिकेने। आम्ही मंदिर बांधणार आहे, जिथं कितीदाही बंदोबस्त ठेवू, काही ठेवू, आम्ही मंदिर बांधणार साईबाबाचं, कारण लोकांच्या भावना दुखावलेल्या आहेत। तलाव बुजवून तिथे बिल्डिंग बनवली, मग त्यांच्यावरती काय नाही अतिक्रमण करत? बिल्डरने तिथे बांधलं, ते पण बरेच लोकांना त्यांनी पैसे तिथे दिलेत, मग त्यांच्यावर का नाही अतिक्रमण करत? आता आम्ही एकच सांगणार, आमचा फक्त एकच निर्णय आहे का आम्ही परत बांधू। तुम्ही परत तोडायची हिंमत असेल तर येऊन दाखवा आम्हाला। आम्हाला न सांगता तोडले, आम्हाला नोटीस देऊन तोडायला पाहिजे होतं। काही आमच्या देवांच्या अंगावर अलंकार होते, आज त्याची जबाबदारी कोण घेणार? मग आम्ही असंच म्हणणार ना का म्युन्सिपालिटी चोर आहे। दरम्यान कुक्षेत गावातील ग्रामस्थांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली। पालिकेनं धार्मिक स्थळावर केलेल्या या अतिक्रमणामुळे आता ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी पालिकेविरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही दिलाय। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून या वर्षभरात तब्बल 72,325 कोटींची औद्योगिक गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे। विशेष म्हणजे आघाडी सरकारच्या शेवटच्या 2 वर्षाच्या कालावधीपेक्षा ही गुंतवणूक 20,000 कोटींनी अधिक आहे। देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून या वर्षभरात तब्बल 72,325 कोटींची औद्योगिक गुंतवणूक महाराष्ट्रात करण्यात आली आहे। विशेष म्हणजे आघाडी सरकारच्या शेवटच्या 2 वर्षाच्या कालावधीपेक्षा 20,000 कोटींनी ही अधिक आहे। इतकंच नव्हे तर या गुंतवणुकीद्वारे उभ्या राहणाऱ्या या 42 प्रकल्पातून तब्बल 76,000 नवे रोजगार निर्माण होणार आहेत। शिवाय आगामी काळात जनरल मोटर्स, क्रिसलर, फॉक्सकॉन, जिंदाल, पॉलीफिल्म्स, मर्सिडीज, सुदर्शन केमिकल्स या कंपनींनी आणखीन गुंतवणुकीची हमी दिली आहे। उद्योगाच्या उभारणीसाठी लागणाऱ्या जाचक अटी आणि शर्ती काढून टाकण्यात आल्याने आणि उद्योगधंद्यासाठी लागणारे परवान्याच्या सुलभतेमुळे गुंतवणुकीमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे। ब्युरो रिपोर्ट, MVTV। गडचिरोलीतील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात पुढे केलाय। पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नवी मुंबईतील हजारो नागरिकांनी जुने नवे कपडे, भांडी व इतर साहित्य जमा केलं। तब्बल 2 ट्रक साहित्य आतापर्यंत जमा करण्यात आलं असून ते लवकरच आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे। गडचिरोलीतील आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी मदतीचा हात पुढे केलाय। पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नवी मुंबईतील हजारो नागरिकांनी जुने नवे कपडे, भांडी व इतर साहित्य जमा केले। तब्बल 2 ट्रक साहित्य आतापर्यंत जमा करण्यात आलं असून ते लवकरच आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचवलं जाणार आहे। गडचिरोलीतील आदिवासी बांधव अत्यंत हलाखीचं जीवन जगत आहेत। त्यांच्या अंगावर पुरेसे कपडे देखील नाहीत, म्हणूनच त्यांना मदत करण्याचं आवाहन पोलिसांनी केलं होतं। या आवाहनाला नवी मुंबई व पनवेलकरांनी भरभरून प्रतिसाद दिलाय। लवकरच आदिवासींना शहरवासियांकडून जमा केलेल्या साहित्याची भेट दिली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रणित कापसेसह राज चव्हाण, MVTV।
NDTV। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात सध्या रुग्णांचे अपुऱ्या सोयीसुविधेअभावी हाल होत आहेत। एकच काउंटर असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना केस पेपर काढण्यासाठी लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे। याबाबत रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी MVTVच्या माध्यमातून पालिकेवर टीका केली। नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी येथील रुग्णालयात सध्या रुग्णांचे अपुऱ्या सोयीसुविधेअभावी हाल होत आहेत। एकच काउंटर असल्याने रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना केस पेपर काढण्यासाठी 2 ते 3 तास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे। तर दुपारी 1 वाजेपर्यंतच केस पेपर काढण्याची वेळ असल्याने त्यानंतर येणाऱ्या रुग्णांना घरचा रस्ता दाखवला जात आहे। इतकंच काय तर केस पेपर काढल्यानंतरही रुग्णांना एका विभागातून दुसऱ्या विभागात हेलपाटे मारावे लागत आहेत। त्यामुळे रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत। त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी MVTVच्या माध्यमातून संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून पालिकेविरोधात नाराजी